नमस्कार मित्रांनो, आज एक तुमच्यासमोर वेगळाच विषय घेऊन मी आज येतो आहे। मित्रांनो, हा रस्ता पाहू शकता तुम्ही। हा लाडगेरकडे जाणारा हा रस्ता आहे। मित्रांनो, लाडगेर म्हटलं तर पर्यटनासाठी मोठं गाव असं हा लाडगेर गाव आहे। पर्यटक इथं मोठ्या संख्येने ते येत असतात आणि तुम्ही पाहू शकता त्या रस्त्याची अवस्था एकदम बेकार झालेली आहे। काही महिन्यापूर्वी इलेक्ट्रिसिटीची अंडरग्राऊंड जी लाईन झाली होती तिथं टाकण्यात आली होती, त्यावेळी ते JCBच्या साहाय्याने तिथे खड्डे कर मारून ते लाईन टाकण्यात आली होती। पण त्यावेळी त्या खड्ड्यात माती म्हणजे योग्य प्रमाणात टाकण्यात आली नव्हती, व्यवस्थित असं टाकण्यात नव्हती आली होती। वरच्यावर इथं माती टाकण्यात आली होती, त्यामुळे आता पावसानंतर ती माती दबली आहे आणि ते खड्डे पडलेले आहे आणि याकडे कोणी लक्ष देत नाही आहे। एकदम म्हणजे इथनं जाणे एकदम कठीण होऊन झालेलं आहे। सगळीकडं म्हणजे खड्डे झालेले आहेत। तर मला विनंती आहे की प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि तात्पुरतं का होईना इथे म्हणजे या खड्ड्यात समजा डबर वगैरे टाकून तर हा रस्ता थोडा दुरुस्त करून द्यावा। आता 1.5 महिन्यानंतर आपला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। सर्व चाकरमाने आपल्या गावी येणार आहेत, तर रस्ता थोडा चांगला असेल तर जरा याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष द्यावे, एवढीच माझी विनंती आहे। माझा काय प्रामाणिक हेतू आहे की स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मी ही व्हिडिओ दाखवत आहे। तर सर्वांनी म्हणजे आपले मत या व्हिडिओ मार्फत व्यक्त करावे, एवढीच अपेक्षा करतो। धन्यवाद। मित्रांनो, पाहू शकता तिथे रस्त्याची अवस्था बेकार झालेली आहे, गाडी चालवण्यासुद्धा कठीण झालेली आहे। खड्डे पडलेले आहेत। तरी यावर्षी एवढा पाऊस पडलेला नाही। मे महिन्याच्या एंडिंगला जेवढा पाऊस पडला त्यानंतर जास्त पाऊस झालेला नाही, म्हणजे अजून पाऊस पडायचा बाकी आहे। त्यानंतर त्या रस्त्याची पूर्ण वाटच लागणार आहे। मित्रांनो, आपल्यासोबत स्थानिक ग्रामस्थ आहेत इथे, ते सुद्धा आपले मत इथे व्यक्त करणार आहेत। या आमच्या रस्त्याची एकदमच ही झालेली आहे, चूक झालेली आहे आणि रस्त्यावर गाडी चालवायचा प्रश्न एक निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे हा रस्त्याची काहीतरी व्यवस्था करावी असं आमची एक म्हणणं आहे। आणि हा रस्ता प्रत्यक्ष तुम्ही पाहताय, तो दिसतोय तुम्हाला काय अवस्था आहे रस्त्याची। तर मित्रांनो, पाहू शकता स्थानिक लोकसुद्धा या रस्त्यावर एकदम ही झालेले आहेत रस्त्यामुळे। तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि थोड्या प्रमाणात का होईना हा रस्ता दुरुस्त करून द्यावा। पाहू शकता एकदम खड्डे झाले, इथे गाडी चालवण्यासुद्धा कठीण होऊन झालेलं आहे। जवळजवळ 4 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या 4 किलोमीटरमध्ये 3 किलोमीटर रस्ता तर पूर्णपणे खराब झालेला आहे। एवढे खड्डे पडले आहेत की खड्ड्यात पाणी साचलेलं आहे। मित्रांनो, आपल्यासोबत आहेत इथले लाडगेरमध्ये ग्रामस्थ आहेत, त्यांची देखील व्यथा आपण इथं ऐकणार आहोत। खपलेले केबल टाकले त्यामुळे आणखी रस्ते खूप वाट लागलेली आहे आणि अजून पाण्यामुळे आणखी खड्डा पडलेली आहे। गाडी नेण्या आणण्यासाठी वस्तू त्रास होते।
मित्रांनो पाहू शकता ग्रामस्थांची ही व्यथा आहे. इथे ग्रामस्थसुद्धा इथं त्रस्त झालेले आहेत. तर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, कारण इलेक्ट्रिसिटीची जी अंडरग्राऊंड लाईन टाकली होती त्यावेळी इथं चर मारण्यात आले होते आणि या चरेमुळेच आता या इथे खड्डे पडले आले आहेत. अजून पाऊस पडण्याचं बाकी आहे, अजून तेवढ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. ते तुम्ही रस्त्याची अवस्था पाहू शकता. तर थोड्या प्रमाणात काय होईना इथं रस्त्याची डागडुजी करण्यात यावी, कारण आता गणपती बाप्पाचे आगमन की होणार आहे. तर याकडे लक्ष देण्यात यावे. पाहू शकता किती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे. येण्या जाण्याला सुद्धा इथं त्रास होत आहे. तर आपण पाहू शकता इथे स्थानिक ग्रामस्थ आहेत. इथे खड्ड्यांना इथं वैतागलेले आहेत आणि ते स्वतः इथे खड्डे दुरुस्त करण्याचे काम करत आहेत, कारण त्यांना त्रास होत आहे. कारण त्यांचा हा नेहमी येण्या जाण्याचा हा रस्ता आहे आणि हे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे इथे चिखल खड्डे तयार झालेले आहेत आणि त्यात पाणीसुद्धा साचलेलं आहे आणि त्यांना खूप त्रास होत आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत इथले लाडगरमधील स्थानिक ग्रामस्थ आहेत. इथे सुशील मयेकर आहे ते मला वाटते ते पावडा घेऊन इथे खड्डे बुजवण्याचं काम करत आहेत. सुशील मयेकर, हे खड्डे कशामुळे पडलेले आहेत? हे आता लाईटची कामं केली ना, त्याच्यात ते JCB फिरले साईडनी, त्यामुळे त्यांनी उकरलं होतं. उकरल्यानंतर परत व्यवस्थित लावलं नाही कदाचित, त्याच्यामुळे ती माती सटकली आणि परत सगळे खड्डे झाले. माझा तुम्हाला इथून येण्या जाण्याचा त्रास होत आहे म्हणजे? हा, रोज शाळेत जातो ना आम्ही इथून मुलांना घेऊन, त्याच्यामुळे ह्याच भागात जास्त प्रॉब्लेम होतो. येताना दोन्ही वेळेला पाणी असतो, गाडी थांबत नाही, रॉंग साईडला यावं लागतं आणि नेमकी इकडून कोण आला तर लफडा होतो. म्हणजे हा जवळजवळ 4 किलोमीटरचा रस्ता आहे हा. त्यात मला वाटतं त्या बहुतेक 3 किलोमीटर रस्ता हा खराब झालेला आहे. हो, तो आता म्हणजे भविष्यात हा रस्ता होणार आहे, पण आत्ता त्रास होणार आहे. आणि गणपती बाप्पासुद्धा आता आपले येणार आहेत 1.5 महिन्यानंतर आणि आपले मुंबईकरी चाकरमानीकडे येणार आहेत. तर माझी अशी विनंती आहे की थोडा प्रमाणात का न होईना तर डबर टाकून हा रस्ता दुरुस्त करून घेण्यात.
मित्रांनो पाहू शकता लाडगर रस्ता हा खूप प्रमाणात इथे खराब झालेला आहे आणि मी या रस्त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे. तर मित्रांनो जेवढ्या प्रमाणात तुम्हाला या रस्त्याविषयी तुम्हाला आपली प्रतिक्रिया व्यक्त करता येईल तेवढी तुम्ही व्यक्त करा, कारण हा आपला हक्क आहे आणि आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आपण या अन्यायाविरुद्ध जागे व्हायला पाहिजे. मित्रांनो जेवढी कमेंट करता येईल तेवढी कमेंट करा आणि व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. धन्यवाद.